नमस्कार, अमरावती खबर के न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। आइए पेश करते हैं आज के प्रमुख समाचार। आज महाराष्ट्र में औद्योगिक विकास पुणे, मुंबई, नासिक, औरंगाबाद और नागपुर जैसे एक विशिष्ट क्षेत्र में केंद्रित होता देखा रहा है। उस संबंध में पश्चिमी विदर्भ यानी अमरावती क्षेत्र औद्योगिक विकास के मामले में पिछड़ रहा है। कृषि क्षेत्र के लिए सिंचाई की कमी, अविकसित औद्योगिक क्षेत्र और सेवा क्षेत्र के कारण अमरावती क्षेत्र की प्रति व्यक्ति आय भी महाराष्ट्र में सबसे कम है। क्योंकि अमरावती क्षेत्र कई बुनियादी ढांचे के संसाधनों से समृद्ध है और इसलिए औद्योगिक क्षेत्र में निवेश को बढ़ावा देना महत्वपूर्ण है और इसके लिए जबकि एक नया उन्नत महाराष्ट्र बनाया जा सके। संजय खोड़के ने महाराष्ट्र विधान परिषद की उपस्थिति में ये सवाल पूछा। अमरावती के औद्योगिक विकास के मुद्दों को प्रस्तुत करते हुए विधायक संजय खोड़के ने कहा कि वर्ष 2023-24 में महाराष्ट्र की अनुमानित प्रति व्यक्ति आय 2,78,681 रुपये है और प्रति वर्ष 2024-2025 में ये 2,52,290 है और इसमें अमरावती संभाग की प्रति व्यक्ति नाममात्र शुद्ध आय 1,67,465 रुपये है, जो महाराष्ट्र राज्य की औसत प्रति व्यक्ति आय से 1,12,216 रुपये कम है। इसे पता चलता है कि महाराष्ट्र के अन्य संभागों की तुलना में अमरावती संभाग कितना पिछड़ा है। इस संबंध में विधायक संजय खोड़के ने महाराष्ट्र राज्य के आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट को सदन को विस्तृत जानकारी दी। औद्योगिक क्षेत्र में अमरावती संभाग अन्य संभागों की तुलना में सबसे पिछड़ा है। सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगों के मामले में अमरावती संभाग पुणे, मुंबई, नासिक, नागपुर संभागों से काफ़ी पीछे है। नागपुर मंडल में 6,93,959 गतिविधियां कार्यान्वित की गई, जिसमें 29.95 लाख रोजगार सृजित हुए। पुणे मंडल में 899.986 सूक्ष्म उद्यम क्रियान्वित किए गए, जिससे 45.79 लाख रोजगार सृजित हुए। मुंबई मंडल में 6,90,613 सूक्ष्म उद्यमों के तहत 19.19 लाख रोजगार सृजित हुए। नासिक में 5,99,927 सूक्ष्म उद्योगों में उनके तहत 13,45,000 रोजगार सृजित हुए। इसकी तुलना में अमरावती मंडल में 3,29,781 गतिविधियां क्रियान्वित की गई, जिससे 10.51 लाख रोजगार सृजित हुए। तुलनात्मक दृष्टि से देखें तो साफ पता चलता है कि अमरावती मंडल कितना छोटा है। लघु उद्योगों के मामले में भी स्थिति कुछ ऐसी ही है। नागपुर मंडल में 8,812 गतिविधियां क्रियान्वित की गई है, जिसमें 2.2 लाख रोजगार सृजित हुए हैं। पुणे मंडल में 17,987 सूक्ष्म उद्योग क्रियान्वित किए गए, जिसमें 5.25 लाख रोजगार सृजित हुए। मुंबई संभाग में 59.996 लघु उद्योगों में अंतर्गत 1,71,000 रोजगार सृजित हुए। नासिक में 13,790 लघु उद्योगों के अंतर्गत 1,48,000 रोजगार सृजित हुए। इसकी तुलना में अमरावती संभाग में 3,990 लघु उद्योग क्रियान्वित हुए हैं। ये देखा जा सकता है कि अन्य उद्योगों के मामले में भी अमरावती संभाग पिछड़ा हुआ है। ये तालिका से देखा जा सकता है कि मध्यम उद्योगों में भी अमरावती संभाग कितना पिछड़ा हुआ है। अमरावती संभाग में 907 उद्योगों से 1 लाख रोजगार सृजित हुए, लेकिन नागपुर संभाग में 1,599 उद्योगों से 1.91 रोजगार सृजित हुए हैं। 6,996 मध्यम उद्योगों से 4.11 लाख रोजगार सृजित हुए और मुंबई संभाग में 4,978 उद्योगों से 3.53 लाख रोजगार सृजित हुए, जबकि नासिक संभाग से 1,098 मध्यम उद्योग क्रियान्वित हुए, जिसमें 1,51,000 रोजगार सृजित हुए। नागपुर संभाग में औद्योगिक और वाणिज्यिक इकाइयों की संख्या 5,048 है और उनमें 80,891 करोड़ रुपए का निवेश हुआ है। पुणे में 14,550 इकाइयों में 1,44,013 करोड़ रुपए का निवेश हुआ है और 92,000 नौकरियां पैदा हुई है। नासिक में
772 औद्योगिक इकाइयों में 11,929 करोड़ रुपए का निवेश हुआ है। इसमें 1.22 लाख नौकरियां पैदा हुई है और इस आंकड़ों से पता चलता है कि नागपुर संभाग में अमरावती संभाग की तुलना में औद्योगिक और वाणिज्यिक इकाइयों में 10 गुना अधिक निवेश हुआ है, ऐसा संजय खुड़के ने सदन में कहा है। पण त्याचा दोघांचा फरक पाहतो तर 3.22 नागपूरचा आहे आणि 1.91 अमरावतीचा आहे। यामुळे असं कधी कधी भीती वाटायला लागते की जो आमचा मागासलेला अमरावतीचा भाग आहे त्या अमरावती विभागाच्या भागासाठी खऱ्या अर्थानं या उद्योगाच्या याच्यात पुढे जाण्याची सरकारला गरज आहे। जर आपण अमरावती विभागामध्ये जर सूक्ष्म जे उद्योग आहे ते सूक्ष्म उद्योगाची जर परिस्थिती पाहिली तर आम्ही आमच्या अमरावती विभागाला वराड म्हणतो। आता त्या वराडाची संख्या उपक्रमाची म्हणजे उद्योगाची संख्या जी आहे ती आहे 3,29,000। रोजगार निर्मिती त्यातून किती होते तर 10 लाख। नागपूरची उपक्रमाची संख्या किती आहे तर 6,93,000 आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती किती होत आहे तर 29 लाख। पुण्याची काय आहे उपक्रमाची संख्या 8,99,000 आणि तिथं जर तुम्ही रोजगार निर्मिती बघितली तर 45 लाख। त्यानंतर मुंबईचं जर तुम्ही बघितलं तर 6 उपक्रम तिथं आहे 690 आणि त्यानंतर त्याची रोजगार निर्मिती बघितली तर 19 लाख। नाशिक तसंच 599 आणि त्याची रोजगार निर्मिती 13 लाख। म्हणजे हा आमचा जो विभाग आहे या विभागामध्ये सूक्ष्मची ही परिस्थिती आहे। लघु उद्योगाची तीच परिस्थिती आहे। लघु उद्योग अमरावती विभागात किती आहे वराडमध्ये तर 3,989 आणि रोजगार निर्मिती 3 लाख। नागपूरमध्ये 8,892 तर रोजगार निर्मिती 2 लाख। पुणेमध्ये किती आहे तर पुण्याचं 17,987 आणि रोजगार निर्मिती 5 लाख। मुंबईची 59,000 रोजगार निर्मिती 171। नाशिकचं तेच। आणि तसंच जर तुम्ही मध्यम उपक्रमामध्ये पाहिलं तर मध्यम उपक्रमामध्ये सुद्धा तीच परिस्थिती या विभागाची आहे। वराडमध्ये किती आहे मध्यम प्रकल्प तर 907 रोजगार निर्मिती 1 लाख। नागपूरमध्ये किती आहे तर जवळपास 1,500 आणि रोजगार निर्मिती 191। पुण्यामध्ये किती आहे तर 6,000 जवळपास 7,000 पर्यंत आहे आणि त्याची रोजगार निर्मिती 4 लाख आहे। मुंबईची जवळपास 5,000 आहे आणि त्याची रोजगार निर्मिती 3 लाख आहे। नाशिकची पण तीच परिस्थिती। जर हे सर्व प्रश्न जर आपण पाहिले तर आज अमरावती विभाग हा सर्वात मागासलेला विभाग आहे आणि तिकडे सुद्धा जी सर्व राज्याची प्रगती होत आहे त्या राज्याच्या प्रगतीमध्ये आपल्याला नेण्याचं काम या निमित्तानं करायचं आहे। आपण तसं जर पाहिलं तर तंत्रज्ञानामध्ये काय परिस्थिती आहे तर तंत्रज्ञानाचे मोठे मोठे संकुल जे आहे किंवा आय टी डिपार्टमेंटमध्ये जर पाहिलं तर नागपूरमध्ये 5 आहे, वर्धामध्ये 1 आहे, पुण्यामध्ये 220 आहे, मुंबई शहरामध्ये 196 आहे, ठाण्यामध्ये 196 आहे, नाशिकमध्ये 5 आहे, रायगडमध्ये 1 आहे। परंतु अमरावती विभागामध्ये एकही आय टीचा पार्क नाही किंवा आय टी नाही आणि अमरावतीमध्ये आय टी पार्क येईल की नाही ही पण शंका आहे। म्हणून आम्ही मागच्या काळामध्ये आम्ही त्यांना एक संकल्पना आपण कोरोनाच्या काळामध्ये आपण वर्क फ्रॉम टाउनची जी संकल्पना वर्क फ्रॉम होमची संकल्पना आली होती त्या धर्तीवर आमच्या इथे इंजिनिअरिंग कॉलेज आहे। त्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जवळपास 100 एकराची जागा आहे आणि आम्ही त्याच्यात असं प्रपोज केलं होतं की इथं आय टी सेक्टर तसं येऊ शकत नाही म्हणून आम्हाला वर्क फ्रॉम टाउनची संकल्पना द्या। इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शासनानं उभारून द्या आणि मिनिमम रेंटवर ते संकुल जर आय टी डिपार्टमेंट आय टीच्या इंडस्ट्रीजला दिले तर खऱ्या अर्थानं तिथं आय टीचं जाळं निर्माण होऊ शकेल। तर तो प्रस्ताव आता शासनाच्या विचाराधीन आहे आणि हे सर्व करत असताना जर आपण अमरावतीचा आज विकासाचा जर पाहिलं तर उद्योगासाठी सर्व संसाधनं जे पाहिजे ते सर्व संसाधनं आहे। म्हणजे तुम्ही जर त्याच्यात विचारलं तर तिच्यासाठी काय पायाभूत सुविधा ज्या पाहिजे कच्चा माल आहे की नाही आहे,
पाणी आहे, कामगार आहे, वीज आहे, वाहतूक आहे, रेल्वे आहे, ह्या सर्व असताना इथला विकासाचा जो मागं पडलेला आहे त्या संदर्भात खऱ्या अर्थानं शासनानं त्याची नोंद घेण्याची गरज आहे। या सर्व याच्यात जर आपण पाहिलं तर आत्ता पंतप्रधान मोदी साहेबांनी खऱ्या अर्थानं ज्या देशामध्ये 7 मेगा टेक्स्टाईल पार्क निर्माण केले, त्या 7 टेक्स्टाईल मेगा पार्कपैकी एक मेगा टेक्स्टाईल पार्क हा अमरावतीमध्ये स्थापन झालेला आहे। परंतु त्या अमरावतीच्या मेगा टेक्स्टाईल पार्कचे आज जमिनीचे रेट जर पाहिले तर इतर जमिनीचे रेट आमच्या इथं जे आहे ते 290 रुपये स्क्वेअर फीट आहे आणि मेगा टेक्स्टाईल पार्कचे 590 आहे। आणि जर आपल्याला हा खरा मेगा टेक्स्टाईल पार्क एक जरी अमरावतीमध्ये फुल प्लेज जे केंद्र शासनाचं मोदी साहेबांचं विजन होतं की मेगा टेक्स्टाईल पार्कचं विदर्भामध्ये देण्याचं अमरावती विभागात, कारण की कापूसाचा हा प्रदेश आहे आणि तिथं कॉटनचा मेगा टेक्स्टाईल पार्क त्यांनी दिला। परंतु हा मेगा टेक्स्टाईल पार्कचा जो खर्च आहे त्याच्यात 50% मेगा टेक्स्टाईल पार्कचा खर्च केंद्र शासन उचलणार आहे आणि अर्धा जो खर्च आहे तो राज्य शासन उचलणार आहे। आणि MIDCने त्याचं डेव्हलपमेंट ऑलरेडी चालू केलेलं आहे आणि ते डेव्हलपमेंट होत असताना माझी सरकारला ही विनंती आहे की 7 राज्यामध्ये हा मेगा टेक्स्टाईल पार्क फॉर्म झाला, परंतु आपल्या इथं जर फॉरेनचे किंवा देशातले मोठे उद्योग जर अमरावतीला यायचे असेल तर त्या 7 राज्यामध्ये त्यांना कोणत्या फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे, त्यांना ज्या फॅसिलिटी देणार आहे त्या फॅसिलिटीपेक्षा आपण कसे चांगली फॅसिलिटी देणार, मग त्यांना वीज सवलत असेल, GSTमध्ये सवलत असेल, पाण्यामध्ये सवलत असेल किंवा जमिनीचे रेट जे आहे त्या जमिनीचे रेट जर आपण कमी केले नाही तर हा जो मेगा टेक्स्टाईल पार्क आहे हा चांगल्या पद्धतीनं ग्रो होणार नाही। आणि त्याच्यामुळं या मेगा टेक्स्टाईल पार्कच्या संदर्भात आपल्याला महत्त्वाचं धोरण घेण्याची गरज आहे आणि त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री आमची चर्चा झाली आहे, दादाशी चर्चा झाली आहे की याच्यासाठी एक PMC नेमायला पाहिजे, एक अशी एजन्सी नेमायला पाहिजे की ती इंटरनॅशनल टेक्स्टाईलमध्ये काम करते आणि त्या टेक्स्टाईलमध्ये काम करणाऱ्या PMCला जर नेमलं आणि त्या 7 राज्यामध्ये ॲक्च्युली ते सरकार त्या टेक्स्टाईल पार्कला काय काय सुविधा उपलब्ध करून देऊन राहिल्या, त्या सुविधा त्याचे रेट आणि त्या सर्व कंपन्या महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी एक PMC नेमण्याची गरज आहे, कन्सल्टंट नेमण्याची गरज आहे। खऱ्या अर्थानं जर हा मेगा टेक्स्टाईल पार्क आपल्याला मोठ्या प्रमाणात जर अमरावतीमध्ये त्याचं ग्रो करायचं असेल तर हे करण्याचं फार महत्त्वाचं काम करायचं आहे। तसंच आपण जर मेगा युनिट्स जर पाहिलं तर मेगा युनिट्सला आजच्या ह्याच्यात जवळपास स्थिर भांडवल जे असते त्या स्टील भांडवलावर सभापतीमध्ये 2 मिनिट स्टील भांडवलावर आपल्याला 20 ते 25% भांडवली मर्यादेपर्यंत अनुदान देण्याची गरज आहे, परंतु ते अनुदान आपण आज देत नाही। तसंच जर पाहिलं तर हा विभाग सर्वात मागास असल्यामुळं इथं भांडवली अनुदान देण्याची गरज खऱ्या अर्थानं आहे। तसंच आपण पाहिलं तर GST परतावा मेगा टेक्स्टाईल मेगा प्रोजेक्टसाठी आपण आज पण देतो, तो फक्त 7 वर्षासाठी देतो, त्याला खऱ्या अर्थानं आपल्याला 10 ते 15 वर्ष 100% GSTचा परतावा द्यायला पाहिजे। स्टॅम्प ड्युटीमध्ये आपण सध्या सवलत देत आहे, वीज शुल्कामध्ये आपण जी सवलत देतो मेगा प्रोजेक्टला ती 7 वर्षापर्यंत आहे, परत ती 15 वर्ष करण्याची गरज आहे। व्याज अनुदान आपण देत नाही, व्याज अनुदानामध्ये आपल्याला खऱ्या अर्थानं मेगा प्रोजेक्टमध्ये व्याज सवलत देण्याची गरज आहे। त्यानंतर आपण जर सर्वे पाहिलं तर आमच्या इथं जवळपास 600 हेक्टरची जागा म्हणजे जवळपास रेमंड कंपनीला दिलेली आहे, परंतु त्यांनी त्याच्यातली फक्त 30 हेक्टर जागेवर आपला प्रोजेक्ट उभा केलेला आहे आणि तो बाकीची जागा जर आपली अशीच पडली राहिली तर याच्यावर सुद्धा शासनानं निर्णय घेण्याची गरज आहे। या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगतो सभापती महोदय की अमरावतीचा राज्याचा विकास होत असताना अमरावतीचा विभागाचा औद्योगिक विकास होणं गरजेचं आहे आणि त्याकरता हे शासन नक्कीच आम्ही प्रयत्न करतो आणि माननीय मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब आणि माननीय अजितदादा या अमरावतीच्या मागासलेपण दूर करण्यासाठी नक्कीच निर्णय घेतील एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।
अमरावती खबर इस YouTube चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें तथा शेयर करें।